हॅलो एव्हरीवन, माझं नाव भाग्यश्री कचरे. बीश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या PYQ व्हिडिओमध्ये आपण 21 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आज आपण पुढचे म्हणजेच 22पासून पुढचे सॉल्व्ह करूयात. जर का कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो बघून घ्या. मी पहिले 21 क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करू शकलो असतो पेपरमध्ये तर ते सांगितलेलं आहे. आपण क्वेश्चन नंबर 22 बघू. 1990 नंतर सामाजिक चळवळींमध्ये वाढ झाली, त्याला खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नाही? त्यांनी विचारले की कोणता घटक कारणीभूत नाही. आपण ऑप्शन्स बघूयात. पहिलं ते म्हणजे जागतिकीकरणामुळे नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि विविध क्षेत्रात विकास झाला. हे बरोबर आहे, हे घटक कारणीभूत आहे. आर्थिक आणि सामाजिक असमानता यात वाढ झाली, त्यामुळे या सर्वांना विरोध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि ही आवश्यकता निर्माण झाली त्याच्यामुळेच काय झालं तर 1990 नंतर सामाजिक चळवळींमध्ये वाढ झालेली आहे. तिसरे जागतिकीकरण विरोधी, भांडवलशाही विरोधी किंवा जागतिक न्यायासाठी होणाऱ्या चळवळींचा समावेश होऊ लागला. बरोबर आहे, चळवळींचा समावेश होतोय म्हणजे चळवळींमध्ये वाढ होती. चौथं काय, 1990 नंतर निर्णय प्रक्रियेत लोकांचा कमी सहभाग, केंद्रीकरण प्रवृत्तीवर भर दिला. 1990मध्ये आपण काय केलं होतं तर LPG धोरण आणलं होतं. आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतो की LPG धोरण त्यांनी काय केलं होतं, केंद्रीकरण केलं होतं का तर नाही, आपण विकेंद्रीकरण केलं होतं. त्या प्रवृत्तीवर भर दिला होता. आणि मला सांगा की निर्णय प्रक्रियेत लोकांचा कमी सहभाग, जर का लोकांचा कमी सहभाग तर असेल तर सामाजिक चळवळींमध्ये वाढ होईल का? नाही होणार. त्याच्यामुळं हा घटक कारणीभूत नाही आहे. तर क्वेश्चन नंबर 22चा आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 23 बघूयात. संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक कधी जाहीर केले? मला सांगा की जरी आपल्याला ह्या क्वेश्चनमधलं महिला दशक माहीत नसेल तर आपल्याला माहिती आहे की दशक कितीने बनतं, 10 इयर्स मिळून बनतं. आता मला सांगा की इथे 10 इयर्स कुठे होत आहेत? 1976 ते 1985मध्ये होत आहेत का 1975 1985मध्ये होत आहेत? तर हे होत आहेत 1976 ते 1985मध्ये. जरी आपल्याला माहीत नसतं आणि यातले A आणि B हा जवळजवळचा पर्याय बरोबर आहे, तर याच्यातलंच आन्सर असण्याची शक्यता जास्त होती. तर फक्त आपल्याला हे बघायचं होतं की कुठे दशक कंप्लीट होतं आहे. मी पेपरमध्ये मी स्वतःने सुद्धा ही चूक केली की मी हे बघितलं नाही की 76 ते 85मध्ये दशक होतं आहे की 75 ते 85मध्ये होतं आहे. मी पेपरमध्ये हे आन्सर मार्क करून आले B, पण त्याचा आन्सर आहे A. ह्या ज्या सिली मिस्टेक आहेत की आन्सर आपल्याला माहीत असतं आणि तिथे समोरच असतं, पण आपण व्यवस्थित त्या टाईममध्ये कमी टाईम असल्यामुळे आपण नीट विचार करत नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं घडून येतात आणि आन्सर आपलं चुकतं. क्वेश्चन नंबर 24 बघूयात. व्हेनेझुएला येथे 2015ला नामची कितवी परिषद भरली होती? आपण सगळ्या परिषदा पाठ तर नाही करू शकत. असे जे काही क्वेश्चन येतातच काही क्वेश्चन पेपरमध्ये असे, तर आपल्याला याचा आन्सर तुक्का लावून किंवा बाबा तुम्ही काहीतरी विचार करून याचा आन्सर सॉल्व्ह करू शकता. याचा आन्सर आहे A. क्वेश्चन नंबर 25 काय, ब्लू इकॉनॉमी. ब्लू इकॉनॉमी या वर्डवरून आपल्याला समजतं आहे की याचा आन्सर असणार आहे समुद्र किंवा मरीन. क्वेश्चन नंबर 26 बघूयात. स्टार वॉर या कार्यक्रमाची घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? स्टार वॉर हा जो क्वेश्चन आहे तो नेटला आधी येऊन गेलेला आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की आपण नेट आणि सेटचे जे PYQ आहेत ते आपले पाठच असले पाहिजेत. याचं मला एक्झाममध्ये आन्सर नव्हतं आलं, पण याचा आन्सर आहे रेगन. 27वा क्वेश्चन. विधान 1 आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुख्य मुद्दा म्हणजे जागतिकीकरणामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात जागतिक राजकीय व्यवस्थेची असमर्थता. आणि त्याचं कारण काय दिलं आहे तर वेस्टफेलिया प्रणाली दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यात
अयशस्वी ठरली आहे. आता मला सांगा की या दोघांचे एकमेकांसोबत काही संबंध लागतोय का? तर या दोघांचं तुम्ही व्यवस्थित वाचलं तर एकमेकांसोबत संबंध नाही आहेत. दोन्हीसुद्धा बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचा आन्सर आहे बी. 28वा क्वेश्चन बघत आपण. उत्तर दक्षिण संवादाच्या परिषदा काळक्रमानुसार सांगा. तर आता पहिली काय, कानकून परिषद, दुसरी ब्रांड परिषद, तिसरी पॅरिस परिषद, चौथी उरुग्वे वार्ता. तर याचं मला एक्झाममध्ये आन्सर येत नव्हतं. हे आन्सर मी जसं आपण स्टुडंट लेवलला कसा एखादं असा क्वेश्चन सॉल्व करतो, जसं की पहिलं काय दिलं आहे, इथे 3 दिसतं आहे, इथे 3 दिसतं आहे, बरोबर आहे. हे 2 तर आधीच कट होऊन गेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, हे त्याचं आन्सर आलं. लास्टला काय होतं, इथे एक तर 4 4 एक होतं आणि 1 एक होतं. तर मग मी हे जे 4 आहे ते चूज करून हे आन्सर मार्क केलं आहे. याला काहीच म्हणजे माझा ह्याच्यामध्ये अभ्यास वगैरे होता असा काही विषय नव्हता. पण तिथे गेल्यावर आपण जसं बाकीच्या एक्झाम्समध्ये कसे आन्सर्स काढतो तसं मी हे आन्सर काढलं होतं आणि हे आन्सर माझं बरोबर आलं. कधी कधी एखाद्या क्वेश्चनमधलं आपल्याला काहीच येत नसेल तर आपण असा आन्सर काढायला पाहिजे, तो क्वेश्चन सोडून देण्याऐवजी. 29वं क्वेश्चन. बदल होत आहे, आशिया पुन्हा आपली ओळख प्राप्त करत आहे, हे विधान कोणाचे आहेत? ऑप्शन्स काय आहेत? जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, श्री राजीव गांधी आणि श्री चंद्रशेखर. हा क्वेश्चन जेव्हा मी बघितला तेव्हा या विधानावरून मला बघता क्षणी असं वाटलं होतं की श्री राजीव गांधी किंवा जवाहरलाल नेहरू या दोघांपैकीच एकाचं हे विधान असणार आहे. कारण की इंदिरा गांधींचं पण हे विधान नसू शकतं. मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला त्यांची विचारसरणी थोडीशी माहीत पाहिजे की ते कसे विचार करतात. तर राजीव गांधी जेव्हा सत्तेत होते तेव्हा आपला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला होता. तर मला आधी असं वाटलं होतं की बदल होत आहे, आशिया पुन्हा आपली ओळख प्राप्त करत आहे, हे विधान यांचं असू शकतं. पण मी जेव्हा मार्क केलं, मी इथे पण बघा माझा हा पेपर आहे, मला राजीव गांधी आणि जवाहरलाल नेहरूंमध्ये कन्फ्युजन झालं होतं. पण जेव्हा मी पुन्हा हे वाक्य वाचलं तिथे होतं की आशिया पुन्हा आपली ओळख निर्माण करते. आशिया म्हटल्यानंतर बराच ब्रॉड व्ह्यू आहे. तर मला असं वाटलं की त्याचा आन्सर पंडित जवाहरलाल नेहरू असेल आणि त्याचा आन्सर पंडित जवाहरलाल नेहरूच आहे. एक्झाममध्ये येणारे सगळेच क्वेश्चन बुक्समधूनच नाही येणार आहेत. असे जे काही बाहेरचे किंवा आपण वाचलेले नसतात असे जे क्वेश्चन येतात तर ते कशा ॲप्रोचनी तुम्ही बरोबर ॲप्रोचनी सॉल्व करू शकता, मला तुम्हाला अशा क्वेश्चनमधून हे समजून सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 30. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार हे कोणाच्या राज्यघटनेत नमूद केले आहे? कोणाच्या? पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना की फ्रान्स की भारत की अमेरिका? आपल्याला माहिती आहे की आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये बघतो आर्टिकल 51मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार हे कोणत्या राज्यघटनेत, कोणाच्या? भारत. आता जर का तुम्हाला ह्या क्वेश्चनमधलं काहीच माहीत नसेल आणि जर का असा क्वेश्चन आला तर आपली भारतातली एक्झाम आहे की नाही ही, तर पहिला प्रेफरन्स हा भारतालाच द्यायचा, कारण भारत हे आन्सर असण्याची शक्यता जास्त असते. आपण क्वेश्चन नंबर 31 बघूयात. भारतीय परराष्ट्र धोरणाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. असे क्वेश्चन येतो तेव्हा आपण बऱ्याचदा ऑल ऑफ द अबोव म्हणजे 1 2 3 4 हे सगळेच मार्क करून येतो. तुम्ही वैशिष्ट्ये बघा काय काय आहेत. परस्पर सहकार्य, दुसरं शांततामय सहकार्य, तिसरं काय? विस्तारवाद, आणि चौथं काय? परस्पर सार्वभौमत्वाचा आदर. आपण नेहमीच सहकार्य केलं आहे, शांतता पण ठेवली आहे, आदरसुद्धा ठेवणं हे सुद्धा आपलं काय? मूलभूत कर्तव्य आहे. पण मला सांगा की मी जेव्हा इंग्लिशमधून पण क्वेश्चन वाचला, क्वेश्चन मराठी इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये पण वाचायचा, असे जे काही क्वेश्चन असतील ते त्यांनी विचारले मेजर फीचर्स. आपल्या भारत देशाचं किंवा भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये विस्तारवाद हे ठळक वैशिष्ट्य असू शकतं का? नाही.
त्याच्यामुळे जरी 1 2 3 4 हा ऑप्शन असला तरीसुद्धा त्याचा आन्सर काय दिले त्यांनी 1 2 आणि 4 हे आपले ठळक वैशिष्ट्य आहे. विस्तारवाद हा आपलं ठळक वैशिष्ट्य नाही. क्वेश्चन नंबर 32 बघूयात. पंचशील करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली? पंचशील करार आपल्याला हे काही करार आहेत जे की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आहेत, फॉरेन पॉलिसीमध्ये आहेत आपल्या, ते पाठच पाहिजे. 1954 कोणाकोणामध्ये झालं होतं? इंडिया आणि चायनामध्ये झालं होतं. इंडिया आणि चायनामध्ये हा करार झालेला आहे. हे काही करार आहेत ते कंपल्सरी पाठ पाहिजे. क्वेश्चन नंबर 33 करार 1 2 3 च्या याच्याशी संबंधित आहे. हा करार कशाशी संबंधित आहे? आता बघा, मला माहीत होतं की हा करार इंडो आणि USA संबंधित आहे, पण आता अचानकच 2 पर्याय आले, इंडो आणि USA, नागरी आण्विक करार आणि दुसरं शस्त्र करार. असं एक्झाममध्ये हा जरी करार तुम्ही सारखा वाचत असाल तरीसुद्धा एक्झाममध्ये गेले की असे ऑप्शन्स बघितल्यावर आपल्याला कन्फ्युजन होतं कधी. तर हा कुठला आहे? इंडो USA नागरी आण्विक करार आहे. याबद्दल डिटेल माहिती आपण जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन बघू किंवा इंटरनॅशनल ट्रीटीज बघू त्याच्यामध्ये करारांमध्ये आपण हे सगळं डिस्क्राईब करून मी तुम्हाला सांगेल की हा करार काय आहे ते. क्वेश्चन नंबर 34 द इंडिया वे हे पुस्तक डॅश यांनी लिहिले आहे. तर कोणी लिहिलं आहे? आता हा जो क्वेश्चन आहे आधीपर्यंत याच्यामध्ये काय लॉजिक लावावं हा नवीन आला आहे, कारण की आत्तापर्यंत आधीचे जे होते की ज्यांनी बुक्स लिहिलेत वगैरे आपल्याला त्यांची नावं माहीत नसायची, अशांचेच ऑप्शन्स असायचे इथे. पण ह्यावेळेस काय S जयशंकर हे जे आपले फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांचं हे पुस्तक आहे द इंडिया वे. हा जो क्वेश्चन आहे तो आपण करंट अफेअर्ससोबत रिलेट केला पाहिजे. क्वेश्चन नंबर 35 बघत आपण. ह्यात काय दिलं आहे की याद्या दिल्यात 2 आणि आपल्याला मॅच करायचं आहे. तर आता समज आपल्याला हे कुणीच माहिती नाही आहेत, ठीक आहे, नावांवरनं तरीसुद्धा आपल्याला समजू शकतं की कोण कुठल्या देशाचं आहे. मला सांगा, हे डेंग झियाओपिंग आहे ते कुठल्या देशाचं असू शकतं? आपल्याला नाव वाचूनसुद्धा समजतं आहे की हे चायनाचे असू शकतात. मिखाईल गोब्राचेव आपण इंटरनॅशनल रिलेशन किंवा फॉरेन रिलेशनमध्ये खूप वेळांचं नाव ऐकतो. हे कुठले आहेत? तर रशिया बरोबर आहे. हॅरी ट्रूमन. आता राहिलेत कुठले 2 देश, ते म्हणजे USA आणि इस्रायल. मला सांगा की हे हॅरी जे नाव आहे ते इस्रायलमधल्या लोकांचं असू शकतं का? नाही. USA मधल्या असू शकतं. समज आपण हॅरी पॉटर ऐकतो किंवा हॅरी ट्रूमॅन. हे कोण होते? हॅरी ट्रूमॅन हे USAचे प्रेसिडेंट होते, बरोबर आहे. तुम्ही मार्शल प्लॅन यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की मार्शल प्लॅन आपण स्टडी करतो यांच्याबद्दलचा. तर हे जे हॅरी ट्रूमॅन आहेत ते कुठलेत? USAचे आहेत. आणि हे गोल्डा मीर आहेत ते आहेत इस्रायलचे, ठीक आहे. तर आता याचा ऑप्शन कुठं आहे? तर B हा क्वेश्चन नंबर 35चं आन्सर आहे. मी परत सांगते, आपण जे काही वाचू त्यातूनच सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील किंवा त्यातूनच पेपर येईल असं बिलकुल नाही आहे. आपण कितीही वाचलं तरी पेपरमध्ये असे काही क्वेश्चन येणारच आहेत की तिथं गेल्यावर आपल्याला त्या क्वेश्चन आणि आन्सरमधून काही हिंट मिळते का हे आपल्याला बघूनच तो क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार आहे. क्वेश्चन नंबर 36 बघूयात आपण. त्यांनी काय विचारलं आहे की कोणता देश क्वाडचा सदस्य नाही? इथे परत त्यांनी तुम्हाला चुकवण्यासाठी नाही दिलं आहे. तर कोणता देश नाही आहे? तर दक्षिण कोरिया हा क्वाडचा सदस्य नाही, बरोबर आहे. 37 क्वेश्चन बघूयात आपण. 37वा क्वेश्चन. UN मध्ये भारताच्या भूमिकेबाबत चुकीचं विधान निवडायचं आहे भारताच्या भूमिकेबाबत, बरोबर आहे. पहिलं काय? मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांचा भारत खंबीर समर्थक आहे. हे एक नॉर्मल जनरल
सेंटेन्स आहे की काय, तर संरक्षणासाठी नेहमीच भारत उभा राहिला आहे, बरोबर आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं आहे, शांतता अभियानांना भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे, बरोबर आहे. आणि तिसरं काय सांगितलं आहे, निशस्त्रीकरण आणि चौथं काय सांगितलं आहे, निशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी सुद्धा भारताने नेहमी सकारात्मक भूमिका बजावली. हे काय आहेत, हे आपल्याला पटणारे काही जनरल सेंटेन्सेस आहेत, ठीक आहे. म्हणजे हे बरोबरसुद्धा असू शकतात. पण यांनी काय दिलं आहे, भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार आहे. इथं काय झालं, हे जनरल सेंटेन्स आहे का, नाही. इथं त्यांनी स्पेसिफिक दिलं आहे की तो सर्वात मोठा देणगीदार आहे. आहे का भारत कुठे सर्वात मोठा देणगीदार, नाही आहे भारत. त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं विधान होऊ शकतं भारताच्या भूमिकेबाबत. हे तिन्ही बरोबर आहेत. याचा अर्थ उरलं काय, सी. तर 37व्याचा आन्सर आहे सी. भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार नाही आहे. त्यांनी इथे आहे दिलं आहे, तर नाही आहे, ठीक आहे. 36वा क्वेश्चन स्टार्ट करूयात. भारताने स्वीकारलेला पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय म्हणजे, बरोबर आहे. आता तुम्ही जर का ऑप्शन्स बघितले तर इंग्लिशमधून जरी बघितले तरी मी तुम्हाला मला सांगा की SALT I हा इंडियाचा ह्या SALT I ट्रीटीमध्ये काहीतरी संबंध आहे का, नाही. तुम्हाला पहिल्यांदा समजलं पाहिजे की हे कुणामध्ये झालं आहे, USS आणि USSRमध्ये झालं आहे, म्हणजे रशिया आणि USA ही ट्रीटी झाली. हे तर आन्सर नक्कीच नसणार आहे. हां, त्याच्यानंतर मला सांगा की थोडं हे PTBT आणि CTBT तुम्हाला थोडं जवळजवळचं वाटतं आहे का, वाटतं आहे, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं आहे, पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय. पहिला म्हणजे मला याच्यातलं सगळ्यात पहिलं कुठलं आहे, 1963, 1967 की 1995. तर पहिला काय, 1965. जेव्हा आपण ह्या ज्या काही ट्रीटीज करतो तेव्हा सगळीकडेच असं आहे की इंडियाने साईन केलेली नाही आहे किंवा इंडियाने ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. पण ही जी PTBT ऑफ 1965 ही जी काही ट्रीटी आहे तर त्यावर इंडिया ॲक्सेप्टेड, ही ट्रीटी आहे ती इंडियाने ॲक्सेप्ट केलेली आहे. 39वा क्वेश्चन. न्यू डेव्हलपमेंट बँक कोणत्या संघटनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे की ही न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स या संघटनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. मला तुम्हाला 38 क्वेश्चनबद्दल हे सांगायचं आहे की हे जे PTBT आणि हे जे CTBT आहे हे थोडंसं सिमिलर वाटतं आहे की नाही. तर आपण एक्झामिनरचा जर का दृष्टीने विचार केला तर त्यालासुद्धा असंच अपेक्षित असणार आहे की मुलांना PTBT आणि CTBTमध्ये कन्फ्युजन झालं पाहिजे. तर आपण त्याच्या दृष्टीने विचार करून आपल्याला समजलं पाहिजे की या दोघातलंच काहीतरी आन्सर असणार आहे. आणि जर का पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय असेल तर तो लवकर झालेला, म्हणजे आधी झालेला असेल, तर याचा अर्थ 1963 याचं आन्सर असू शकतं आणि तेच आन्सर आहे. 40वा क्वेश्चन बघूयात. काय विचारलं आहे त्यांनी, एशियानचे पूर्ण रूप काय. आता या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला काय सांगत असते की इंग्लिशमधून पण क्वेश्चन वाचायचा. तर या क्वेश्चनमध्ये जर का तुम्ही इंग्लिशमधून बघितलं तर इंग्लिशमधून उलट बरोबर दिलं आहे त्यांनी. इथं आपल्याला समजणार नाही की साऊथ आहे, ईस्ट आहे, एशियान आहे, काय आहे ते मध्ये. आता बघा, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ, ई काय ईस्ट, ए काय आशियान नेशन्स. आन्सर काय ए. कधी अशा क्वेश्चन्समध्ये दोन्हीमध्ये एकदा कन्फर्म करून बघायचं की आन्सर बरोबर आहे का. काही वेळेस इंग्लिश क्वेश्चनमधून आन्सर्स लवकरसुद्धा सुटतात आपले. क्वेश्चन नंबर 41 बघूयात. भारतामध्ये जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. हे खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे प्रथमच घोषित केले. बरोबर आहे. तर याचं जर का आपण अभ्यास केलेला असेल तर त्यांनी काय विचारलं आहे, कोणत्या कायद्याद्वारे प्रथमच घोषित केले. बरोबर आहे. तर 1935चा कायदा प्रथमच, आधीसुद्धा ॲक्ट आलेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण हळूहळू जबाबदार शासनाची ओळख करून दिलेली आहे. 1935 तर नक्कीच नाही आहे आणि 58मध्ये सुद्धा असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. आपण जर का व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर आपल्याला समजेल की 1919 या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये
भारतामध्ये जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट होते. बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित वाचून त्यांनी काय विचारलं आहे हे समजून घेऊन सुद्धा सापडू शकतं. जरी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल किंवा तो क्वेश्चन येत नसेल तरीसुद्धा आपण आन्सर काढू शकतो. आपला क्वेश्चन वाचण्याचा जो ॲप्रोच आहे त्याला आपण केलेल्या अभ्यासाची जोड देऊन क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करायचा. या सिरीजमध्ये आपण इथेच थांबू. याचा पुढचा पार्टमध्ये पुढचे क्वेश्चन बघूयात.